गुप्त नवरात्रीमधील 7व्या दिवशी आदिमाया आदिशक्तीचे धुमावती देवी ह्या स्वरूपामध्ये पूजन करण्यात येते. ह्या देवीचे स्वरूप अतिशय वेगळे आहे. ही वृद्ध आहे, कुरूप विधवा आहे. तिचे विस्कटलेले केस आणि मळकट पांढरे वस्त्र तिने परिधान केलेले आहे. इतर देवींप्रमाणे तिने कुठल्याही अलंकाराने ती सजलेली नसते. तिचे वाहन स्वतः ती कावळ्यावर आरूढ असते आणि तिचा जो रथ आहे त्या रथावर कावळ्याचेच चिन्ह आहे. पौराणिक कथानुसार असे सांगण्यात येते की सती मातेला खूप भूक लागली होती आणि जेवायला न मिळाल्यामुळे तिने साक्षात भगवान शिवालाच गिळले. नंतर शिवांची विनंती केल्यावर तिने त्यांना बाहेर काढले. या घटनेमुळे शिवांनी तिला शाप दिला आणि तिला विधवाचे स्वरूप प्राप्त झाले. ह्या देवीचे स्वरूप धुमावती ही दुःख, दारिद्र्य, निराशा आणि मृत्यूची देवी मानली जाते. ती जो भक्त तिची साधना करतो त्याला मोक्ष, वैराग्य आणि संसारातील मायाजालापासून मुक्त होण्याचा ती मार्ग दाखवते. धुमावती देवी ही भावनिक वेदना, नैराश्य, उदासीवर मात करण्यास मदत करते. त्याचबरोबर नकारात्मक शक्तींचा पण नाश करते. तिची उपासना केल्यामुळे गुप्त शत्रू, नकारात्मक ऊर्जा, दुष्ट लागण्यापासून संरक्षण ही देवी करते. अलिप्तता आणि ज्ञान ती प्रदान करते. अतिशय गूढ असलेली तिची उपासना, या देवीचा मंत्र असा आहे, ओम धूम धुमावती स्वाहा. या बीजमंत्राचे पठन केल्यामुळे त्या देवीचे आशीर्वाद मिळण्यासाठी मदत होते. धुमावती देवी हिची साधना अतिशय गूढ आहे. काही ठिकाणी असे सांगण्यात येते, म्हणजे जी कथा आहे त्याच्यामध्ये सतीने दक्षाच्या यज्ञात, म्हणजे आपल्या स्वतःच्या वडिलांच्या यज्ञामध्ये जेव्हा तिचा अपमान झाला त्यावेळेस तिने स्वतःला जाळून घेतले आणि तिच्या तेव्हा जळत्या शरीरामधून बाहेर पडलेल्या धुरातून धुमावतीचा जन्म झाला. अशी ही धुमावती देवी, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आणि चक्रांचा संबंध, म्हणजे धुमावती देवीचा संबंध हा स्वाधिष्ठान चक्राशी पण जोडण्यात येतो आणि त्याचबरोबर सहस्त्रहार चक्रामधील खालचा भाग याच्याशी तिचा संबंध आहे. रेखीचे ध्यान करण्यासाठी सुखासनात बसायचे आहे. सुखासनामध्ये बसून दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या वैश्विक शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. शिव आणि त्यांची शक्ती स्वरूप आदिमाया आदिशक्ती यांचे आपण गुप्त नवरात्रीमध्ये पूजन करत आहोत, त्यांचे ध्यान करत आहोत. आता कल्पनेमधून इथे जांभळ्या रंगाचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा आणि त्या जांभळ्या प्रकाशामध्ये मा धुमावती देवींना बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम धूम धुमावती देवी नमो नमः. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आपली कल्पना करायची. कल्पनेमधून जांभळ्या प्रकाशात आपण धुमावती देवींना बघत आहोत. वैश्विक शिवशक्ती, तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. धुमावती देवींच्या उपासनेने या आयुष्यामध्ये असलेल्या नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडा. आज आत्ता या क्षणाला आपण संकल्प करत आहोत, आज मी माता धुमावती यांच्या कृपेने माझ्या स्वाधिष्ठान चक्रातील आणि सहस्त्रहार चक्रामधील सर्व भीती, दुःख, आसक्ती आणि नकारात्मक ऊर्जा यांना मुक्त करत आहे. मी दिव्य शक्तीला पूर्णपणे समर्पित आहे. खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे खोल श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखून मग सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा.
दिव्य जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचं आहे. पाठीचा कणा एकदम ताठ ठेवा. ओम ओम श्रीं श्रीं ह्या बीजमंत्राशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या खाली असलेल्या स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा. दिव्य अशा केशरी प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे. आता कल्पनेमधून हा केशरी प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे असा अनुभव करा. आता ह्या प्रकाशामध्ये माता धुमावती प्रकट होत आहे अशी कल्पना करा. त्यांचे जे हे विकट स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये अज्ञान, मोह, दुःख आणि जुन्या कर्मबंधनाचा नाश होत आहे अशी कल्पना करा. त्यांचे हे जरी स्वरूप असे उग्र वाटत असले किंवा विकट असले तरी आपल्या भक्तासाठी त्या करुणामय आहेत आणि या करुणामय कृपेने आपल्या आयुष्यामधील नकारात्मकता हळूहळू पूर्णपणे विरघळून जात आहे. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत या धुमावती देवींच्या मंत्राचं उच्चारण करा. ओम धूम धुमावते नमः. खूप आभार मानायचे धुमावती देवींचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपले स्वादिष्ठान चक्र, ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी, अगदी व्यवस्थित काम करत आहे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या पवित्र नद्यांचा संबंध आहे आपल्या स्वादिष्ठान चक्रामधील जलतत्वाशी. इथला प्रत्येक अवयव त्याला आपण वैश्विक शिवशक्तीची ऊर्जा देत आहोत. साक्षात धुमावती देवींचे आशीर्वाद मिळत आहेत, ज्या आहेत वैराग्याची देवता. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. ओम वम बम भम मम लं रं यं. ओम या बीजमंत्रांद्वारे स्वाधिष्ठान चक्र अधिक स्वच्छ, संतुलित आणि तेजस्वी होत आहे. आता भावनिक दृष्ट्या आपल्या शरीरात दडपलेल्या सगळ्या भावना, भीती, अपराधीपणा, दुःख, नकारात्मक आठवणी ज्याप्रमाणे धुमावती देवी या धुरातनं प्रगट झालेल्या आहेत, त्या आठवणी धुरासारख्या बाहेर पडत आहेत. त्या सर्व माता धुमावतींच्या दिव्य तेजामध्ये विलीन होत आहेत. रेखीची पांढरी ऊर्जा, जी दिव्य ऊर्जा आहे, ती सहस्त्रारातून शरीरात प्रवेश करत आहे. ही ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रवाहित होऊन प्रत्येक प्रेशीला उपचार, शांती आणि संतुलन देत आहे. खूप आभार धुमावती देवींचे. स्वाधिष्ठान चक्र अगदी उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे आहेत. मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ कल्पनेमधून दिव्य असा केशरी प्रकाश चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. आपले निर्णय सक्षम होत आहेत. सगळ्या विचारांमध्ये आता संतुलन आलेले आहे. या चक्राचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी, मंगळ ग्रहाशी. खूप आभार मानायचे
या दोन्ही ग्रहांचे ओम अंगारकाय नमो नमः, ओम पृथ्वी माते नमो नमः, ओम धूम धुमावते नमः. खूप आभार मानायचे. प्रत्येक चक्रामधील जलतत्वाला आपण अधिक सक्षम करत आहोत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम वम ओम वम 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 वम. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकाचे खूप आभार. प्रत्येकामध्ये संतुलन आलेले आहे. आपण या सक्षम देहामध्ये एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत आणि तृप्त आहोत. ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ झालेली आहे. मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाशात आपले दोन्ही हात मणिपूर चक्र, ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती, तिथे ठेवायचे आहेत. ज्याचा संबंध आहे अग्नितत्वाशी. अग्नितत्व स्वरूपामधील सूर्यनारायण यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. आपण अग्नितत्वाची खूप काळजी घेत आहोत. अतिशय विचारपूर्वकच आपण अन्न ग्रहण करत आहोत. आपल्या कल्पनेमधून इथे दिव्य असा केशरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. सक्षम जलतत्वाद्वारे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. या जलतत्वाचा संबंध आहे चंद्रग्रहाशी. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमो नमः. त्याचबरोबर धुमावती देवींचा संबंध आहे केतुग्रहाशी. केतुग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम केम केतवे नमो नमः. खूप आभार, खूप आभार. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शिवशक्तीवर, शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम वम वम वम. खूप आभार, खूप आभार. मणिपूर चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी आहे आपले वायू तत्वरूपी अनाहत चक्र, हृदय चक्र, करुणा, प्रेम, शांती याच्याशी संबंधित असलेले आपले हृदय, जे अतिशय सक्षम झालेले आहे. आपल्या विचारांमध्ये समृद्धता आलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या ह्या चक्राचे. या चक्राचा संबंध आहे शुक्र ग्रहाशी. शुक्र ग्रहाचे खूप आभार. ओम शुम शुक्राय नमो नमः. नवग्रहांची पण आपण साधना करत आहोत. धुमावती देवींचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र आपल्या कल्पनेमधून शिवलिंगाला ह्या चक्रावर बघायचे. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे चिरंजीवी आहेत, त्यांच्या असण्याची प्रचिती ते आपल्याला देत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमो नमः. हनुमानजींच्या कृपा आशीर्वादामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे, शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वतींचे स्वरूप धुमावती देवींचे खूप आभार मानायचे. ओम धूम धुमावते नमः. खूप आभार. दिव्य असा केशरी प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. या केशरी प्रकाशाद्वारे
सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम वम वम वम. अनाहत चक्रामधील वायुतत्वामध्ये, जलतत्वामध्ये संतुलन आलेले आहे. खूप आभार जलतत्वाचे, वायुतत्वाचे. सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी विशुद्ध चक्रावर ठेवायचे. विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार होत आहे. विविध दैवी ब्रह्मांडीय शक्तींवर आपला पूर्ण विश्वास. ह्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. कर्माशी संबंधित असलेले हे चक्र, चांगल्या कर्मांद्वारे पुण्याचा साठा आपण करत आहोत. सगळ्यांशी आपण जास्तीत जास्त चांगले बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. सातत्याने सगळ्यांबद्दल चांगले विचार आणि त्याप्रमाणे आपली कृती होत आहे. खूप आभार या सक्षम चक्राचे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. अखंडितपणे आपण चांगलीच कर्म करत आहोत. खूप आभार, खूप आभार. आपल्या शुद्ध वाणीचे, चांगल्या विचारांचे. धुमावती देवींचे खूप आभार. बुधग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, बुधग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार बुधग्रहाचे. ओम बोम बुधाय नमः. खूप आभार धुमावती देवींचे. ओम धूम धुमावते नमः. दिव्य असा केशरी प्रकाश आता ह्या चक्रामध्ये पडलेला आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम वम खूप आभार सक्षम विशुद्ध चक्राचे. सावकाश आता आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे आहेत. पवित्र आत्मा आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र. आपण एक ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा आहोत. या जन्मामध्ये आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहेत. याची पूर्ण जाणीव आपल्याला झालेली आहे. आपल्या आध्यात्मिक गुरूंचे, रेकी गुरूंचे खूप आभार. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण रेकी ह्या मार्गात आहोत. खूप आभार आपल्या आध्यात्मिक गुरूंचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आयुष्यात येणारे संकटांची तीव्रता गुरूंच्या आशीर्वादामुळे पूर्णपणे कमी झालेली आहे. आयुष्याचे ध्येय आपल्याला प्राप्त झालेले आहेत. शनिग्रह आणि गुरुग्रहाचा संबंध असलेले हे चक्र. खूप आभार मानायचे या दोन्ही ग्रहांचे. ओम शम शनीश्चराय नमो नमः. ओम ब्रह्म बृहस्पते नमो नमः. खूप आभार, खूप आभार. धुमावती देवींचे खूप आभार मानायचे. ओम धूम धुमावते नमः. आदिमाया आदिशक्तींचे हे वेगळे स्वरूप, ज्याचा संबंध आहे ज्ञान वैराग्याशी. खूप आभार या देवींचे. दिव्य असा केशरी प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. या दिव्य प्रकाशाचे आपण स्वागत करत आहोत. खूप आभार. ओम वम वम वम. खूप आभार शिवशक्तीचे. धुमावती देवींचे खूप आभार मानायचे. आपली सगळी चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे.
सहस्त्रहार चक्र ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी, राहू ग्रहाशी, केतू ग्रहाशी, गुरु ग्रहाशी, त्यांचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः, ओम रम राहवे नमः, ओम केम केतवे नमः, ओम ब्रोम बृहस्पते नमो नमः. सगळ्या ग्रहांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या वैश्विक शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. त्या कवचामध्ये स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या दैवी शक्तींचे. धुमावती देवींचे खूप आभार. धन्यवाद माता धुमावती. धन्यवाद रेकी ऊर्जा. माझे शरीर, मन, आत्मा संतुलित, निरोगी आणि दिव्य प्रकाशाने परिपूर्ण आहे. खूप आभार, खूप आभार वैश्विक शिवशक्तीचे, दत्तगुरु महाराजांचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.